नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जागतिक परिस्थितीतील बदलत्या घडामोडींमध्येही JNPA कार्यक्षम स्थिरता कायम राखली असून सर्व कामगिरी निर्देशकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी दर्शवली आहे। भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही प्रमुख कार्यप्रदर्शन निर्देशांक कायम राखत उल्लेखनीय कार्यक्षमता दर्शवली आहे। जागतिक पुरवठा साखळ्या अजूनही अनिश्चिततेचा सामना करत असताना JNPA पूर्वतयारी, संसाधनाचा कार्यक्षम वापर आणि भागधारकांशी घनिष्ठ समन्वय यांच्या माध्यमातून बंदरातील कामकाज सुरळीत ठेवण्यात यश मिळवले आहे। मुख्य ठळक बाबी: JNPA येथील आयात कंटेनर थांबवण्याचा कालावधी लक्षणीयरित्या सुधारला असून तो फेब्रुवारी 2026 मधील 25.17 तासांवरून मार्च 2026 मध्ये 22.68 तासांपर्यंत कमी झाला आहे, जे वाढवलेली माल हाताळणी कार्यक्षमता आणि सुव्यवस्थित प्रक्रिया दर्शवते। डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी आणि डायरेक्ट पोर्ट एंट्री यांसारख्या कार्यक्षमतेवर आधारित उपक्रमांनी 2025-26 या आर्थिक वर्षात अनुक्रमे 74.57% आणि 45.74% कामगिरी नोंदवत मजबूत कामगिरी कायम ठेवली आहे, ज्यामुळे मालाची जलद हालचाल आणि गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे। सरासरी टर्न अराउंड वेळ 22.61 तास आहे, जी आव्हानात्मक परिस्थितीतही जहाज हाताळणीची उत्कृष्ट कामगिरी राखण्याची JNPAची क्षमता अधोरेखित करते। ट्रान्सशिपमेंट कंटेनर हाताळणीत लक्षणीय वाढ होऊन त्याचे प्रमाण 5% वरून 16% गेले असतानाही JNPAने कार्यक्षमतेची पातळी कायम राखली आहे। JN पोर्टमध्ये सध्या पुरेशी साठवण क्षमता उपलब्ध असून कंटेनर साठवण क्षमतेपैकी केवळ सुमारे 50% जागा वापरात आहे। याशिवाय निर्यात कंटेनर साठवणुकीसाठी बंदर परिसरात अतिरिक्त 9.2 एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच रिफर कंटेनरची वापर क्षमता ही सुमारे 50% इतकी आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, JNPA।